ग्रहण काळात देऊळ बंद आणि पूजाही बंद. पण का? तर ग्रहणाचा काळ हा विज्ञानानुसार खगोलीय घटना असली तरी भारतीय परंपरेत या काळाला अत्यंत संवेदनशील मानलं जातं. या काळात देवाच्या मूर्ती झाकण्यामागे काही प्रमुख कारणं आहेत. शास्त्रानुसार ग्रहणाच्या काळात राहू आणि केतूचा प्रभाव वाढतो आणि वातावरणात मोठ्या प्रमाणावर नकारात्मक लहरी पसरतात. देवघरातील किंवा मंदिरातील मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा केलेली असते, म्हणजेच त्यामध्ये ऊर्जेचा स्रोत असतो. ग्रहणाच्या हानिकारक किरणांचा या ऊर्जेवर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी देव झाकले जातात. तर ग्रहणाच्या वेध काळात संपूर्ण वातावरण अशुद्ध मानलं जातं. अशा वेळी देवाची पूजा किंवा देवाला स्पर्श करणं निषिद्ध असतं. देवाच्या मूर्तीची पवित्रता जपण्यासाठी आणि त्यांच्यावर नकारात्मकतेचं सावट येऊ नये म्हणून त्यांना पडद्याआड ठेवलं जातं. ग्रहण शब्दाचा अर्थ म्हणजे पकडणं किंवा ग्रासणं. पौराणिक कथेनुसार ग्रहण म्हणजे सूर्य किंवा चंद्रावर आलेलं संकट मानलं जातं. जेव्हा सृष्टीचा आधार असलेले ग्रह संकटात असतात तेव्हा देवालाही विश्रांती किंवा एकांत दिला जातो. या काळात देवाची षोडशोपचारे पूजा न करता केवळ मानसिक पूजा केली जाते. काही ग्रंथानुसार तर ग्रहणाच्या वेळी निघणाऱ्या लहरी मूर्तीच्या पाषाणावर किंवा धातूवर परिणाम करू शकतात. जसे आपण अन्नावर तुळशीचं पान ठेवतो तसेच देवांच्या मूर्तींनाही सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांना वस्त्राने झाकले जाते. याबद्दल तुम्हालाही माहिती होती का? कमेंट करून नक्की सांगा.